नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, उद्या आहे 7 सप्टेंबर 2024, वार आहे शनिवार आणि या दिवशीला आहेत श्री गणेश चतुर्थी। गणेश चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होत असते। आपण 10 दिवस हा गणेश उत्सव अगदी आनंदाने साजरा करत असतो। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे। गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असं मानलं जाते, म्हणून या दिवशी श्री गणेश चतुर्थी असं म्हटलं जाते। गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा हे पृथ्वीवर 10 दिवसांसाठी येत असतात। या 10 दिवसांमध्ये गणेश उत्सव हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर जागृत असते आणि अशा वेळी गणपती बाप्पांची सेवा उपासना करायला खूप महत्त्व दिलं जाते। मनोभावे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत। उद्या शनिवार श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी घरात आणा हे एक झाडांचं हे एक पान। हे पान जे आहेत ते 7 पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होऊन कितीही कठीण इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यावर पोचलं जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, ज्ञानाचे देवता तसेच संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात, म्हणून गणपती बाप्पांना कुठल्याही पूजेमध्ये प्रथम पूजनीय मानलं जाते। कुठलेही शुभ कार्य असेल, पूजा असेल तर तिथे सर्वप्रथम बाप्पांची पूजा केली जाते आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात केली जाते। इतकं महत्त्व ह्या गणपती बाप्पांना दिलं जाते आणि उद्या गणेश चतुर्थी आहे, हा दिवस बाप्पांना समर्पित आहे। या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ह्या उपायाचं जे फल आहे ते शीघ्र आपल्याला प्राप्त होत असते। आता हा उपाय आपल्याला 10 दिवस म्हणजे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत हा गणेश उत्सव साजरा केला जातो। त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हे पान घरी आणायचं आहे। काही कारणाने तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करणे शक्य नसलं तर तुम्ही अनंत चतुर्थीपर्यंत कधीही हा उपाय करू शकतो। प्रत्येक भक्तांना वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते आणि हा जो गणेश उत्सव आहे तर तो अतिशय खास असा मानला जातो। आपण ह्या गणेश उत्सवामध्ये श्री गणेशाची मनोभावे उपासना करत असतो, पूजा करत असतो। गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता तसेच सुखकर्ता, विघ्नहर्ता, विद्याकलांचे अधिपती, आपल्या भक्तांची सर्व विघ्न बाप्पा दूर करत असतात अशी श्रद्धा असल्यामुळेच गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असे सुद्धा म्हटलं जाते। तर या दिवशी गणेशाचा जन्म झाला असं सुद्धा म्हटलं जाते। आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी तुम्ही लवकर उठा। गणपती बाप्पांची आपल्याला जेव्हा आपण स्थापना करणार होता त्यानंतर हा उपाय करायचा आहे, परंतु हे पान मात्र आपल्याला सकाळीच घरी घेऊन यायचं आहे। सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे पान घरी आणायचं आहे। आता हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय कोणीही स्त्री, पुरुष, मुले सुद्धा करू शकतात, वृद्ध व्यक्तीसुद्धा करू शकतात। जर मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येत असेल किंवा एखाद्याला मनासारखी नोकरी मिळत नसेल तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जे विवाह इच्छुक आहेत तर लवकर विवाह होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर काय करायचं आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी गणेश चतुर्थी आहे, हा दिवस बाप्पांना समर्पित आहे। या दिवशी आपण जे काही उपाय करतो या उपायाचं फळ शीघ्र प्राप्त होत असते आणि म्हणजे उद्याच्या दिवशी आपण हा अत्यंत प्रभावी उपाय करणार आहोत।
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. सकाळी तुम्ही 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय कधीही करू शकता. आता उपाय का करायचा आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर हा उपाय आपल्याला मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ते पूर्ण होण्यासाठी करायचं आहे. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो, परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले, कष्ट केले तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही. कारण आपल्या कुंडलीमध्ये ग्रह असतात, ग्रहदोष असतात. अशा वेळी जर आपण कितीही उपाय केले, कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून ह्या विषयावरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या प्रत्येक कामात यश मिळते. आपल्या कुंडलीमध्ये ग्रह आहे तर ते मजबूत होतात. म्हणून आपण हा उपाय करणार आहोत. मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी, व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी, घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी, घरातली गरिबी आणि दरिद्री नष्ट होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे तुमच्या मनातील कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. आपल्या वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितले जातात की त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. म्हणून प्रत्येक देवी देवतांना वेगवेगळी फुलं फळं आहे तर ती अर्पण केली जातात. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल ही अतिशय प्रिय आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती एक जास्वंदाचं फूल भक्तांना अर्पण करून त्यांची इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती इच्छा बाप्पांच्या कृपेने पूर्ण होते असं देखील म्हटलं जाते. इतकं महत्त्व ह्या जास्वंदाच्या फुलाला दिलं जाते, तितकंच महत्त्व या जास्वंदाच्या पानाला सुद्धा दिलं जाते. आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी जास्वंदाच्या झाडाचं जे पान असते तर त्याचा हा उपाय करायचा आहे. आता हे पान घेताना आपल्याला लाल फुलांचं जे असते, म्हणजे ज्या झाडाला लाल फुलं येतात तर त्याचं पान आपल्याला घ्यायचं आहे. हे पान कुठलंही कटलेलं किंवा तुटलेलं नसावे, अखंड व्यवस्थित तुम्हाला हे पान जे आहे ते घ्यायचं आहे. एक पान हे घ्यायचं आहे. यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे. देवघरांमध्ये एका दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यावरती तुम्हाला पाणी टाकून पेस्ट बनवायचं आहे. यानंतर जास्वंदाच्या झाडाची तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि जे पान आपण घेतलेलं आहे त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. मग तुमची इच्छा मनामध्ये कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही लिहू शकता. अगदी एका शब्दामध्ये तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे. जर ती इच्छा तुम्हाला नोकरी न मिळत असेल तर नोकरी प्राप्तीसाठी असं तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर काही शारीरिक आणि मानसिक तुम्हाला काही अडचण असेल तर ते तरीसुद्धा तुम्ही ते इच्छा त्या पानावरती थोडक्यात लिहू शकतात. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती इच्छा लिहून झाल्यानंतर पानाच्या गुडगुडीत भाग जो असतो त्या साईडने तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला ध्रुवासुद्धा घ्यायचे आहेत. आता ध्रुवा एक जोडी तुम्हाला घ्यायची आहे आणि हे एक जोडीमध्ये 21 ध्रुवा तुम्हाला बाप्पांच्या मस्तकाला लावून खाली चरणावर ठेवायचे आहे आणि उचलून तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहे. यानंतर तुम्हाला ध्रुवा आणि ते पान जे आहे त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा पण लावायच्या आहेत, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला 3 वेळा गणपती बाप्पांच्या अथर्वशीर्ष जे आहे त्याचा पठण तुम्हाला करायचं आहे. 3 वेळा पठण करून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी एक वेळा पलट स्तोत्रसुद्धा म्हणायचा आहे. ही पलट स्तोत्र म्हटल्यानंतर आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्याला एक वेगळा गणपती स्तोत्र जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनामध्ये जी पण इच्छा असेल ती इच्छापूर्ती बाप्पांना तुम्हाला साकडं घालायचं आहे. यानंतर दिवसभर तुम्हाला
ते पान 21 ध्रुवा ज्या प्लेटमध्ये आपण तांदळावरती ठेवले आहे ते प्लेट तुम्हाला बाप्पांच्या फोटोसमोर ठेवायचं आहे. या मूर्ती असेल तर मूर्तीसमोर ठेवायची आहे. संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो, संध्याकाळी 4 वाजल्यानंतर ते जास्वंदाच्या पानावरती तुम्हाला ध्रुवा आहेत आणि त्या तुम्हाला एका पांढऱ्या धागाने बांधून घ्यायचं आहेत आणि ज्या प्लेटमध्ये आपण ठेवले आहोत तर त्याला अखंड असतात म्हणजे तांदूळ, तर ते तुम्हाला काढायचे आहेत आणि हे 5 ध्रुवा आणि 7 तांदूळ जे आहेत ते तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्यानंतर त्यांच्या मस्तकाला लावून त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा बाप्पांना तुम्हाला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. असं केल्याने नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जाते आणि अतिशय प्रभावी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर च्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये ओम गणगणपते नमः त्यांचा जयघोष करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. ओम गणगणपते नमः.